गुड मॉर्निंग. आज आपण फायनल अकाउंट्स या भागावरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. फायनल अकाउंटसाठी आपण प्रथमतः जो प्रॉब्लेम सिलेक्ट केलेला आहे त्याचं स्वरूप आपण पाहणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स as on 31st March 2018 of Mr. Gavrihar, prepare manufacturing account, trading account and profit and loss account for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. खाली आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्यामध्ये मशिनरी 1 लाख, सेल्स 3,28,000, त्यानंतर ओपनिंग स्टॉक रॉ मटेरियल 16,000, त्यानंतर वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 3,000, फिनिश गुड्स ओपनिंग स्टॉक 11,000, त्यानंतर प्रोडक्शन रॉयल्टी 10,000, फॅक्टरी रेंट, त्याचबरोबर ऑफिस सॅलरीज, ऑफिस एक्सपेन्सेस, डायरेक्ट वेजेस, परचेस ऑफ रॉ मटेरियल, कॅश ॲट बँक, ॲडव्हर्टाइजमेंट, एंट्री, डिस्काउंट अलाउड, क्रेडिटर्स, बॅड डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स, त्यानंतर सेंट्री डेटर्स, बिल्स पेबल्स, कॅपिटल आणि ड्रॉइंग्स यांचे अमाऊंट या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर खाली काही ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहेत. पहिले ॲडजस्टमेंट जे आहे ते आहे क्लोजिंग स्टॉक ॲज ऑन 31st March 2018 वॉज रॉ मटेरियल ₹18,000, वर्क इन प्रोग्रेस ₹7,000, फिनिश गुड्स ₹13,000. सेकंड ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट मशिनरी ॲट द रेट 5% पर ॲनम. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट जे आहे ते आहे ड्युरिंग द फायनान्शियल फिनिश गुड्स वेअर विड्रॉन बाय द प्रोप्रायटर कॉस्टिंग ₹8,000 फॉर पर्सनल यूज. फोर्थ नंबर प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स ॲट द रेट 10% ऑन डेटर्स. अँड लास्ट ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस इज ₹2,000. याच्या काही ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंटचं सुद्धा आपल्याला या फायनल अकाउंटमध्ये विचार करायचा आहे. प्रथमतः यामध्ये आपल्याला जे काही अकाउंट्स तयार करायला सांगितलेले आहेत, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट जे आहे ते आपण या ठिकाणी प्रथमतःच तयार करतो आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जे आहे ते नेहमीप्रमाणे जे काही फायनल अकाउंट तयार करतो त्याच पद्धतीचं असणार आहे. फक्त मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट जे आहे तो भाग या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा क्रिएट करायचा आहे. परंतु मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट जे आहे ते तयार करत असताना त्याचं फॉर्मॅट यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. बिझनेस ऑपरेशन्समध्ये मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असणारा जो काही खर्च असेल तो स्वतंत्रपणे बाजूला काढला जात असतो आणि त्याचा येणारा जो काही बॅलन्स आहे तो ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करावा लागतो. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर त्याचा येणारा बॅलन्स जो असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा येणारा बॅलन्स हा बॅलन्स शीटला अशा पद्धतीनं या क्रमाक्रमानं हे फायनल अकाउंट आपल्याला क्लोज करायचं असतं. त्या अगोदर फायनल अकाउंट सोडवत असताना सुरुवातीला ज्या संबंधित अकाउंटचे जे काही ओपनिंग बॅलन्सेस दिलेले असतील ते ओपनिंग बॅलन्सेस या ठिकाणी ट्रान्सफर करायचे आहेत. त्यानंतर ट्रायल बॅलन्स जे आहे ते ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करायचं आहे आणि ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करत असताना ज्या काही संबंधित घटकाशी रिलेटेड ॲडजस्टमेंट असतील त्या ॲडजस्टमेंटचे सुद्धा इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. प्रथमतः आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, त्यानंतर इतर जे काही अकाउंट्स किंवा स्टेटमेंटचे आपल्याला तयार करायचे आपण प्रथमतः तयार करूया. हे प्रथमतः आपल्यासमोर या ठिकाणी आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. त्यानंतर हे आपलं असणार आहे ट्रेडिंग अकाउंट, हे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि लास्ट हे असणार आहे आपलं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट जे आहे त्या बॅलन्स शीटमध्ये आपल्या 2 साईड असणार आहेत. पहिली साईड जी आहे ती असणार आहे लायबिलिटीज आणि दुसरी साईड जी आपली आहे ती आहे ॲसेट साईड.
या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या आपण काय केलेल्या आहेत, तयार करून घेतलेल्या आहेत. तर यानंतर सुरुवातीला जे काही ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत ते आपण ट्रान्सफर करणार आहोत. त्याचबरोबर ट्रायल बॅलन्समध्ये ज्या काही अमाऊंट दिल्या आहेत त्याही त्यानंतर आपण ट्रान्सफर करणार आहोत. सुरुवातीला प्रथमतः कॅपिटलची जी काही ओपनिंग व्हॅल्यू आहे ती आपण बॅलन्स शीटला या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत. कॅपिटल अकाउंटचा जो काही बॅलन्स आहे तो इथं आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 1,40,000. तो प्रथमतः आपण बॅलन्स शीटला या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला कॅपिटल म्हणून या ठिकाणी आपण काय करतोय, तो ट्रान्सफर करतोय. अमाऊंट जी आहे ती आपल्याला इथं दिलेलीच आहे 1,40,000, म्हणून आपण ते 1,40,000ची अमाऊंट या ठिकाणी घेणार आहोत. $1,40,000 जे आहे ते बॅलन्स शीटला आपण घेतलेले आहेत. त्यानंतर ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेले आहे, ते ओपनिंग स्टॉक जे आहे ते आता आपण ट्रान्सफर करणार आहोत. प्रथमतः पहिला ओपनिंग स्टॉक जो दिलेला आहे तो आहे रॉ मटेरियलचा. त्यानंतर दुसरा ओपनिंग स्टॉक आहे वर्क इन प्रोग्रेस आणि तिसरा ओपनिंग स्टॉक जो आहे तो आहे फिनिश गुड्सचा. यामध्ये प्रथमतः ओपनिंग स्टॉक जो आहे तो सुरुवातीला रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोग्रेस या दोनही गोष्टींचा जो काही ओपनिंग स्टॉक आहे तो आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे आणि फिनिश गुड्सचा जो काही ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून प्रथमतः मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण काय करतो आहे, हा ट्रान्सफर करतो आहे. हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आहे, त्याच्या डेबिट साईडला इथं आपण म्हणणार आहोत टू ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि त्याची अमाऊंट जी आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे ती या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो आहे 16,000. त्यानंतर दुसरा जो काही ओपनिंग स्टॉक आहे तो आहे वर्क इन प्रोग्रेसचा. तोही याच अकाउंटमध्ये काय करायचं आहे, आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. परंतु तो ट्रान्सफर करत असताना शेवटी आपण त्याचं रेकॉर्डिंग या ठिकाणी करणार आहोत. म्हणून शेवटच्या बाजूला या ठिकाणी आपण तो काय करणार आहोत, लिहिणार आहोत. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल रॉ मटेरियल आपण अगोदर घेतलेलं आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. त्यानंतर तिसरा भाग जो काही आपल्याला दिलेला आहे तो तिसरा भाग या ठिकाणी फिनिश गुड्सचा, तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटला आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटला या ठिकाणी आपण तो ट्रान्सफर करतो आहे टू ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण ती पोस्टिंग करतो आहे टू ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स जे आहे त्याची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 3,000. ते आपण रेकॉर्ड करतो आहे 11,000 अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. 11,000 अमाऊंट आपण रेकॉर्ड केलेले आहे. तीनही गोष्टी ज्या आहेत त्यांचे ओपनिंग स्टॉक आपण रेकॉर्ड केलेले आहेत. त्यानंतर एक एक येणारा जो काही घटक असेल आणि त्याच्या ॲडजस्टमेंट जे असतील ते आता आपल्याला काय करायचे आहे, ट्रान्सफर करायचे आहेत. पहिला घटक या ठिकाणी ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला दिलेलं आहे मशिनरी. त्याची अमाऊंट आहे 1,00,000 रुपये. या मशिनरीवरती डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे.
2 नंबरचे ॲडजस्टमेंट इथं दिलेले आहे, त्यामध्ये म्हटलं डेप्रिसिएट मशनरी @5% पर ॲनम. मशनरीवरती आपल्याला 5% काय करायचं आहे, डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. प्रथमतः मशनरी जे आहे ते आपण घेणार आहोत बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी आपण त्याचं रेकॉर्डिंग करतोय. मशनरीची जी काही व्हॅल्यू आहे ती इनरला आपण लिहितोय 1 लाख. त्यानंतर त्याचं असणारं डेप्रिसिएशन आहे तेही इथे लेस करणार आहोत, म्हणून खाली आपण लिहितोय लेस डेप्रिसिएशन 5%. 1 लाखावर 5% आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतोय. 1 लाखावर 5% अमाऊंट येते डेप्रिसिएशनची 5,000, म्हणून ती आपण इथं इनरलाच लिहितोय 5,000. आणि या दोन्हींची जी काही वजाबाकी असेल ती आउटरला या ठिकाणी आपण घेणार आहोत. 1 लाखातून 5,000 वजा झाले, उरलेली 95,000ची अमाऊंट आपण या ठिकाणी आउटरला घेतलेली आहे. त्यानंतर या डेप्रिसिएशनचा दुसरा असणारा जो काही इफेक्ट असेल तो आपल्याला काय करायचं आहे, द्यायचा आहे. डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट जो आहे तो आता देत असताना नेहमीप्रमाणे आपण डेप्रिसिएशनचा जो काही इफेक्ट देतो तो देत असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. परंतु हे अकाउंट जे आहे हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आहे आणि मशनरीचा येणारा जो काही संबंध आहे तो मॅन्युफॅक्चरिंगशी येतो. त्यामुळं हे डेप्रिसिएशन जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला काय होतं, ट्रान्सफर होत असतं. म्हणून त्याचा इफेक्ट आपण देणार आहोत मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑफ मशनरी. आणि त्याची अमाऊंट जी आहे ते या ठिकाणी आपण जी कॅल्क्युलेट केली होती 5,000 रुपये ती या ठिकाणी काय करतोय, रेकॉर्ड करतोय. मशनरीचा भाग या ठिकाणी काय झालेला आहे, संपलेला आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे प्रॉब्लेममध्ये तो आपल्याला दिलेला आहे सेल्सची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 3,28,000. 3,28,000ची अमाऊंट जी आहे ती आपल्याला सेल्स म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचे आहे. म्हणून हे आपलं ट्रेडिंग अकाउंट जे आहे त्याच्या क्रेडिट साईडला आपण इथं रेकॉर्ड करतोय. बाय सेल्स अमाऊंट त्याची आहे तशीच आपण लिहिणार आहोत 3,28,000. सेल्स आपल्या रेकॉर्ड झालेले आहेत. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये त्याच्या पुढचा भाग जो आहे तो दिलेला आहे ओपनिंग स्टॉक, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश्ड गुड्स. या तीनही गोष्टी सुरुवातीलाच आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आहे प्रोडक्शन रॉयल्टी म्हणजेच हा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असणारा एक्सपेन्सेस आहे आणि म्हणून तो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला ट्रान्सफर होतो. फॉर्मॅटमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी हा एक्सपेन्सेस आपण रेकॉर्ड करतोय. डेप्रिसिएशनच्या अगोदर या ठिकाणी आपण तो रेकॉर्ड करूयात टू प्रोडक्शन रॉयल्टी. आणि प्रोडक्शन रॉयल्टीची जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी दिलेलीच आहे. टोटल 10,000ची अमाऊंट या ठिकाणी प्रोडक्शन रॉयल्टीची आहे, म्हणून ती आपण इथं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला रेकॉर्ड करतोय प्रोडक्शन रॉयल्टी 10,000. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपला आहे फॅक्टरी पॉवर अँड फ्युएल. त्याच्या अगोदरही एक घटक आपल्याला दिलेला आहे फॅक्टरी रेंट आणि फॅक्टरी पॉवर अँड फ्युएल हे दोनही घटक आपल्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला ट्रान्सफर होतात. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला आपण लिहिणार आहोत फॅक्टरी रेंट हा जो काही भाग आहे तो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या अगोदर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करत होतो, परंतु मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असणारं रेंट जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंगला अकाउंटला जातं आणि बिल्डिंगचं असणारं जे काही रेंट आहे किंवा ऑफिसचं असणारं जे काही रेंट आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातं. म्हणून हे फॅक्टरी रेंट आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. इथं आपण लिहितोय
टू फॅक्टरी रेंट. फॅक्टरी रेंटची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला काय केलेली आहे, दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये. ती आपण काय करणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत. 12,000 फॅक्टरी रेंट जे आहे ते आपलं रेकॉर्ड झालं आहे. त्यानंतर फॅक्टरी पॉवर अँड फ्युएलची अमाऊंट आहे 13,000. तीही मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला ट्रान्सफर होते, म्हणून तीही आपण या ठिकाणी ट्रान्सफर करतो आहे टू फॅक्टरी पॉवर अँड फ्युएल. आणि त्याची अमाऊंट जी आहे ती 13,000 रुपये या ठिकाणी आपण काय केलेले आहे, ट्रान्सफर केलेले आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला ही अमाऊंट ट्रान्सफर झाल्याच्या नंतर पुढचा जो काही घटक आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये, तो ऑफिस सॅलरीज 25,000 ऑफिसच्या सॅलरीज आहेत, नियमानुसार त्या जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथे आपण म्हणतोय टू ऑफिस सॅलरीज. आणि त्याची अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं दिलेली आहे 29,000. की आपण जसं तसे काय करतो, रेकॉर्ड करतो आहे. ऑफिस सॅलरीज 29,000. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे ऑफिस सॅलरीच्या नंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस. तो आपल्याला इथं दिलेला आहे ऑफिस सॅलरीची जी काही अमाऊंट आहे ती प्रॉब्लेममध्ये आपल्याला 25,000 दिलेले आहे आणि ऑफिस एक्सपेन्सेस 29,000 आपल्याला इथं दिलेलं आहे. त्यामुळं ऑफिस सॅलरीची जी काही अमाऊंट आहे ती आपण 25,000 करूयात. आणि त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस जो आहे तो 29,000 आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, इथं रेकॉर्ड करणार आहोत ऑफिस एक्सपेन्सेस. आणि त्याची अमाऊंट या ठिकाणी लिहितो 29,000. त्यानंतर पुढचा भाग आहे डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस जे आहेत ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचे रिलेटेड आहेत. त्याची अमाऊंट आपल्याला इथं दिलेलं आहे 58,000. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण इथं रेकॉर्ड करतो आहे टू डायरेक्ट वेजेस. आणि डायरेक्ट वेजेसची जी काही अमाऊंट आहे 58,000 ते आपण इथं रेकॉर्ड केलेले आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. डायरेक्ट वेजेसच्या नंतर पुढचा भाग आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल. अमाऊंट आहे 1,23,000. रॉ मटेरियल परचेस केलेलं आहे ते जातं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉकमध्ये ॲड होतं, म्हणून इथं आपण ॲड करणार आहोत ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलमध्ये परचेस ऑफ रॉ मटेरियल. परचेस ऑफ रॉ मटेरियल आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आपल्याला इथं दिलेली आहे 1,23,000. म्हणून आपण ती इथं रेकॉर्ड करतो 1,23,000. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो पुन्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं दिलेला आहे कॅश ॲट बँक 4,000. कॅश ॲट बँक आपल्याला ॲसेटमध्ये रेकॉर्ड करायचे, म्हणून बॅलन्स शीटमध्ये या ठिकाणी आपण रेकॉर्ड करणार आहोत. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला आपण म्हणतोय कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँकची अमाऊंट जी आहे ती 4,000 रुपये या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, तर आपण ती रेकॉर्ड करतोय 4,000. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आहे ॲडव्हर्टाइजमेंट 18,000. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस जो आहे तो आपला सरळ रेकॉर्ड होतो, तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. परंतु त्याच्याशी रिलेटेडची काही ॲडजस्टमेंट आहे तीही या ठिकाणी महत्त्वाची आहे, त्यामुळे ती आपण बघणार आहोत. 5 नंबरची लास्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस इज ₹2,000. आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आपल्याला आहे आणि त्याचंही रेकॉर्डिंग या ठिकाणी आपण करणार आहोत. मग ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण ॲड करणार आणि आउटस्टँडिंग जे आहे त्याचा दुसरा इफेक्ट जो असेल तो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला
देणार आहोत. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये प्रथमतः आपण इथं रेकॉर्ड करतोय टू ॲडव्हर्टाइजमेंट. त्याच्या आपण इनरलाच प्रथमतः अमाऊंट लिहितोय. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आपल्याला दिलेली होती 18,000. त्यानंतर त्याच्याच खाली तिथं आपण म्हणणार आहोत ॲड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंगचे आहेत, आउटस्टँडिंगचे अमाऊंट आहे 2,000 आणि असे टोटल 18,000 आणि 2,000 टोटल आउटरला आपल्याला अमाऊंट पाहायला मिळते ती म्हणजे 20,000. त्यानंतर हे जे 2,000 आहेत या 2,000चा इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीटमध्ये आपल्याला द्यायचा आहे आउटस्टँडिंग म्हणून. आणि म्हणून आपण हे आपल्या बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण इथं म्हणणार आहोत टू आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याची अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत 2,000. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेसच्या नंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे इंटरेस्ट 8,000. इंटरेस्ट 8,000चं आहे ते डेबिट साईडलाच आहे आणि त्यामुळं आपण त्याचं व्हॅल्युएशन जे आहे किंवा त्याचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते या ठिकाणी करणार आहोत. डेबिट साईडला इंटरेस्ट असल्यामुळं ते आपल्याला काय आहे खर्च आहे म्हणून तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथं आपण म्हणतोय टू इंटरेस्ट आणि त्याची अमाऊंट जी आहे ती सुद्धा या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत. आपल्याला दिलेले आहे 8,000. इंटरेस्ट नंतर आपल्याला डिस्काउंट अलाउड जो आहे तो 6,000 रुपये दिलेला आहे. डिस्काउंट अलाउडची अमाऊंट जी आहे ती आपण घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि म्हणून डिस्काउंट अलाउड या ठिकाणी एक्सपेन्सेस म्हणून डेबिट साईडला घेतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. टू डिस्काउंट अलाउड अमाऊंट जी आहे ती आपण रेकॉर्ड करतो इथं डिस्काउंट अलाउडची 6,000. डिस्काउंट अलाउड 6,000 झाल्याच्या नंतर खाली आपल्याला दिलेले आहेत क्रेडिटर्स. क्रेडिटर्स जे आहेत त्यांची अमाऊंट आहे 30,000. ती आपल्याला दिलेली आहे क्रेडिट साईडला आणि म्हणून आपण क्रेडिटर्स जे आहेत ते या ठिकाणी घेतो बॅलन्स शीटला. म्हणून बॅलन्स शीट अकाउंटच्या किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला आपण म्हणणार आहोत क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी रेकॉर्ड करतोय 30,000. त्यावरती कुठलीही ॲडजस्टमेंट नाही. क्रेडिटर्सच्या नंतर पुढचा भाग जो आहे तो आहे बॅड डेब्ट्स 4,000. बॅड डेब्ट्स जे आहेत 4,000 त्या बॅड डेब्टची ॲडजस्टमेंटसुद्धा आपल्याला या ठिकाणी काय केलेली आहे दिलेली आहे आणि बॅड डेब्ट्सच्या रूल्सनुसार आपल्याला ॲडजस्टमेंट काय करायचे विचारामध्ये घ्यायचे. त्यामध्ये प्रथमतः आपण सध्याचे काही बॅड डेब्ट्स आपल्याला दिलेले असतील ट्रायल बॅलन्समध्ये ते घेतो. त्यामध्ये नवीन RDD जे असतील ते ॲड करतो. त्याचबरोबर जुने जे काही रिझर्व असेल तो या ठिकाणी आपण काय करत असतो लेस करत असतो. मग आता इथं आपल्याला बॅड डेब्ट्स दिलेले आहेत डेबिट साईडला 4,000. त्याच्याच खाली प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स आहेत 2,000 आणि ॲडजस्टमेंट जे आहे त्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स @10% ऑन डेटर्स. म्हणजेच डेटर्सवरती 10% RDD आपल्याला काय करायचं आहे आकारायचा आहे. आणि म्हणून प्रथमतः आपण काय करूयात जे आपल्याला इथं जे काही दिलेले आहेत बॅड डेब्ट्स ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करूयात. त्यामध्ये ॲडजस्टमेंट मध्ये दिलेले 10% जे काही प्रोव्हिजन फॉर प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स जे आहेत ते आपण त्यामध्ये काय करणार आहोत ॲड करणार आहोत आणि ॲड केल्यानंतर
इथं असणारे जे काही मागच्या वर्षाचे जे आहेत ते आपण लेस करणार आहोत 2000. त्यामुळं प्रथमतः आपण काय करूयात, अगोदरचे जे काही बॅड डेब्ट्स आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करूयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथं आपण रेकॉर्ड करतोय टू बॅड डेब्ट्स. इनरलाच या ठिकाणी आपण त्याचं रेकॉर्डिंग घेणार आहोत. प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्याची अमाऊंट दिलेली आहे 4000, म्हणून आपण 4000 काय केलेले आहेत, रेकॉर्ड केलेले आहेत. त्यानंतर आता नवीन जे काही आहेत ते आपण काय करणार आहोत, अगोदर कॅल्क्युलेट करणार आहोत डेटर्सवरती 10%. मग प्रथमतः डेटर्सची अमाऊंट किती आहे ते आपण पाहणार आहोत. इथं आपल्याला डेटर्स दिलेले आहेत 55,000. ते 55,000चे डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी काय करणार आहोत, घेणार आहोत. तेही आपण इनरलाच घेणार आहोत 55,000, कारण त्यावर 10% आपल्याला काय करायचं आहे, RDD आकारायचं आहे. आणि म्हणून खाली आपण तिथे लेस करतोय, लेस 5% RDD, सॉरी 10% RDD. दहा 55,000वर जर आपण कॅल्क्युलेट केले तर त्याची अमाऊंट येते 5,500. आणि या दोन्हींची वजाबाकी जी आहे ती आउटरला येणार आहे. त्याचबरोबर जे 5,500 आहेत ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्याचा दुसरा इफेक्ट देणार आहोत. 55,000तून 5,500 वजा झाले. उरलेली 49,500ची जी काही अमाऊंट असेल ती आपण क्रेडिट साईडला या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत. ते आपण क्रेडिट साईडला रेकॉर्ड केलेले आहे 49,500. त्यानंतर या 5,500 रुपयांचा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला देणार आहोत. बॅड डेब्ट्समध्ये न्यू RDD जे आहेत ते आपण काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय टू ॲड न्यू RDD. आणि त्याची जी काही अमाऊंट आहे ती या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतोय 5,500. आता या दोन्हींची बेरीज होणार आहे आणि त्यातून जुने जे काही RDD असतील किंवा प्रोव्हिजन जी असेल ती काय होणार आहे, लेस होणार आहे. म्हणून या दोन्हींची टोटल जी आहे ती टोटल या ठिकाणी आपल्याला करायचे 4,000 आणि 5,500. 4,000 आणि 5,500 या दोन्हींची बेरीज होती 9,500. म्हणून आपण ती इथं बेरीज घेतलेली आहे. ती बेरीज घेतल्याच्या नंतर पुढचा भाग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या 9,500 मधून पुढची जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला काय करायची, लेस करायची. म्हणून प्रॉब्लेममध्ये जी काही अमाऊंट आपल्याला दिलेली आहे प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स, जुनी अमाऊंट आहे 2,000 रुपये, ती आपण काय करणार आहोत, इथून लेस करणार आहोत. आणि म्हणून परत खाली आपण म्हणतो इथं लेस 2,000. इथं ही जी काही टोटल आहे ती टोटल 9,500 रुपये या ठिकाणी झाली होती. आणि त्या 9,500 मधून पुन्हा आपण काय करणार आहोत, ओल्ड RDD जो आहे तो लेस करणार आहोत. आणि म्हणून इथं नाव देतोय त्याला ओल्ड RDD. आणि त्याची अमाऊंट आहे 2,000. 9,500 मधून 2,000 वजा झाल्यानंतर उरलेली जी काही अमाऊंट येते ती येते आउटरला 7,500. 7,500ची अमाऊंट या ठिकाणी आपण काय केलेली आहे, घेतलेली आहे आउटरला. म्हणजेच असणारे आपले जे काही बॅड डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स, त्यानंतर सन्ड्री डेटर्स, या सगळ्यांच्या अमाऊंट्स आता ट्रान्सफर झालेल्या आहेत. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आहे बिल्स पेबल. बिल्स पेबलची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे क्रेडिट साईडला 10,000, ती आपण रेकॉर्ड करतोय बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला.
क्रेडिटर्सच्या नंतर इथं आपण म्हणतोय बिल्स पेबल आणि त्याची अमाऊंट आहे 10,000, ते आपण इथं रेकॉर्ड करतोय. बिल्स पेबलच्या नंतर पुढचा जो काही भाग आपल्याला इथं दिलेला आहे तो कॅपिटल आहे 1,40,000, ते आपण ट्रान्सफर केलेलं आहे. कॅपिटलच्या नंतर ड्रॉइंग्स आहे, त्या ड्रॉइंग्सची अमाऊंट इथं आपल्याला दिलेली आहे 15,000 रुपये. आपण ते 15,000 काय करणार आहोत, लेस करणार आहोत. आणि त्यासोबत दुसरी एक ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, त्याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. प्रथमतः कॅपिटलमधून ड्रॉइंगची अमाऊंट जी आहे ते आपण लेस करूयात. कॅपिटल 1,40,000 या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. 1,40,000च्या आपण अमाऊंट जी आहे ती काय केली होती, डायरेक्ट आउटरला लिहिली होती, परंतु ती आपण काय करूयात, इनरला या ठिकाणी रेकॉर्ड करूयात 1,40,000 आणि त्यातून वजाबाकी करूयात. प्रथमतः लेस ड्रॉइंगची अमाऊंट आहे आपल्याला 15,000. 1,40,000तून 15,000 रुपये लेस झाले. उरलेली जी काही अमाऊंट असेल ती या ठिकाणी खाली आपल्याला येईल आणि त्यामध्ये पुन्हा जी काही ॲडजस्टमेंट आहे ती ॲडजस्टमेंटसुद्धा या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची आहे. ड्युरिंग द इयर फिनिश गुड्स वेअर विड्रॉ बाय प्रोप्रायटर कॉस्टिंग ₹8,000 फॉर पर्सनल यूज. 8,000 रुपये एक्स्ट्राचे अजून या ठिकाणी काय केलेले आहेत, प्रोप्रायटरच्या यूजसाठी म्हणून त्यातून घेतलेले आहेत. ती सुद्धा काय असतात, पर्सनल एक्सपेंडिचर म्हणून ड्रॉइंग्स आपण घेतो. म्हणून इथं परत आपण एकदा काय करणार आहोत, अमाऊंट लेस करणार आहोत. लेस पर्सनल ड्रॉइंग्स आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आहे 8,000 आणि या सर्वांची वजाबाकी या ठिकाणी आपल्याला करायची. यांची वजाबाकी आपण करतो 1,40,000 वजा 15,000 वजा 8,000. उरलेली जी काही अमाऊंट असेल ती इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, ती येते 1,17,000. म्हणून शिल्लक अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी आपण काय करतोय, रेकॉर्ड करतोय 17,000. ही आपली शिल्लक अमाऊंट या ठिकाणी असणार आहे आणि या 17,000मध्ये पुन्हा आपल्याला जो काही प्रॉफिट मिळणार आहे तो आपण यामध्ये काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो अजून आपला उर्वरित आहे, तो म्हणजे सर्व ॲडजस्टमेंट जे आहेत त्यातील काही ॲडजस्टमेंट आपण घेतलेले आहेत, काही ॲडजस्टमेंट राहिलेले आहेत. त्यामध्ये प्रथमतः पहिली ॲडजस्टमेंट जी आहे ती विशेष करून आपली अजून इफेक्ट द्यायची बाकी आहे. डेप्रिसिएशनचे आपण घेतलेले आहे. त्याचबरोबर पर्सनलचे काही अमाऊंट खर्च झालेले आहे तीसुद्धा ह्या ठिकाणी आपण घेतलेले आहे. पर्सनल अमाऊंट जी आपण खर्च केली होती 8,000 रुपयांची, ते गुड्स यूज बाय प्रोप्रायटर, तिचाही इफेक्ट आपण या ठिकाणी काय केलेला आहे, दिलेला आहे 8,000. त्याचा दुसरा एक इफेक्ट अजून आपला द्यायचा बाकी आहे, तोही आपण या ठिकाणी देणार आहोत. तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या 8,000चा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे ह्या ॲडजस्टमेंटचा, कारण एकच इफेक्ट आपण दिला होता. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतोय बाय गुड्स विड्रॉ बाय प्रोप्रायटर. विड्रॉ बाय प्रोप्रायटर आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली होती 8,000, ती आपण आता या ठिकाणी काय केलेलं आहे, रेकॉर्ड केलेली आहे. त्यानंतर पुढची जी काही ॲडजस्टमेंट आहे ती महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे, ती म्हणजे क्लोजिंग स्टॉकची. 31 मार्च 2018ला रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक आहे 18,000 रुपये. रॉ मटेरियल जे आहे ते आपण घेतो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला ते घेत असताना ते आपलं जे काही ओपनिंग रॉ मटेरियल होतं त्याचबरोबर त्यामध्ये ॲड केलेलं जे काही परचेसेस रॉ मटेरियल होतं त्या दोन्हींच्या टोटलमधून ते काय होतं, वजा होत असतं. आणि म्हणून
आपण काय करणार आहोत ते वजा करणार आहोत। इथं आपण म्हणणार आहोत यांची टोटल रॉ मटेरियल आणि इथं आपल्याला यांची बेरीज मिळणार आहे 16,000 आणि 1,23,000। यांची बेरीज आपली होती 1,39,000। 1,39,000ची बेरीज या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि त्यातून आता लेस क्लोजिंग रॉ मटेरियलचे आहे ते आता आपल्याला काय करायचे इथं मायनस करायचे। क्लोजिंग रॉ मटेरियलचे आहे त्याचे 2 इफेक्ट या ठिकाणी होत असतात। प्रथमतः पहिला इफेक्ट जो आहे तो आपण मॅन्युफॅक्चरिंगला अकाउंटला देणार आहोत आणि दुसरा इफेक्ट जो असेल तो बॅलन्स शीटला देणार आहोत। पहिला इफेक्ट आपण इथं रेकॉर्ड करतो रॉ मटेरियलचा 18,000 म्हणून इथं 1,39,000मधून 18,000 रुपये आपण काय करतोय वजा करतोय। या अमाऊंट आपण इनरला जरी कॅल्क्युलेशन घेतलं तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं, पण आता आपण इथं आउटरलाच घेतलेलं आहे त्यामुळे आउटरलाच इथं कॅल्क्युलेशन करणार आहोत। 1,39,000तून 18,000 रुपये लेस होतील आणि उरलेली अमाऊंट जी असेल ते 1,21,000 रुपये इथं आपल्याला खाली काय होणार आहे पाहायला मिळणार आहे। म्हणून इथं 1,21,000 आपण काय करतोय रेकॉर्ड करतोय 1,21,000। आता ही जी उर्वरित आपली जी अमाऊंट आहे या सर्व अमाऊंटचा मिळून आपण काय केलेलं आहे इथं बॅलन्स घेतलेला आहे आणि ती टोटल या ठिकाणी काय 1,21,000 रुपये ही टोटल या ठिकाणी आपण इथं घेतलेली आहे। त्यानंतर याचा दुसरा इफेक्ट जाणार आहे तो म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉकचा। इथं आपण आणणार आहोत बाय क्लोजिंग स्टॉक। हा क्लोजिंग स्टॉकचा जो काही बॅलन्स आहे त्यामध्ये 3 भाग आपले येणार आहेत। त्यामध्ये प्रथमतः येणार आहे रॉ मटेरियलचा जो काही भाग आहे तो डायरेक्ट आपण आउटरला या ठिकाणी लिहिणार आहोत 18,000। तसंच याच्याच खाली रॉ मटेरियलच्या नंतर वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुडचे सुद्धा बॅलन्स आपल्याला येणार आहेत। प्रथमतः आपण रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक घेतलेला आहे, त्यानंतर आता दुसरा जो काही स्टॉक असेल पुढचा तो आहे वर्क इन प्रोग्रेस 7,000। तो जातो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला। हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आहे आणि त्याच्या क्रेडिट साईडला आपण इथं म्हणणार आहोत बाय क्लोजिंग स्टॉक वर्क इन प्रोग्रेस बाय क्लोजिंग स्टॉक वर्क इन प्रोग्रेस आणि अमाऊंट जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 7,000। ती आपण जशीच्या तशी या ठिकाणी रेकॉर्ड करतोय आणि त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो क्लोजिंग स्टॉकमध्ये या ठिकाणी घेतोय बॅलन्स शीटला। इथं आपण म्हणणार आहोत वर्क इन प्रोग्रेस आणि त्याची अमाऊंट इथं आपण आउटरला लिहितोय 7,000। या तिन्ही अमाऊंट आउटरला जर इनरला लिहिली आणि त्यांची बेरीज आउटरला घेतली तरीसुद्धा चालते, परंतु इथं आपण डायरेक्टली आउटरलाच अमाऊंट घेतलेल्या आहेत। त्यानंतर तिसरा पार्ट आहे क्लोजिंग स्टॉकमधला तो म्हणजे फिनिश गुड्स 13,000। फिनिश गुड्स जे आहेत त्या ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर होतात आणि म्हणून आपण इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथं रेकॉर्डिंग करणार आहोत बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि त्याची अमाऊंट जी आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे 13,000। तीच आपण या ठिकाणी काय करतोय क्लोजिंग स्टॉक म्हणून फिनिश गुड्स या ठिकाणी घेतोय 13,000। त्याचा दुसरा इफेक्ट आपण घेतोय तो म्हणजे बॅलन्स शीटमध्ये बाय क्लोजिंग स्टॉकमध्ये फिनिश्ड गुड्स आणि त्याची अमाऊंट जी आहे ती 13,000 या ठिकाणी आपण काय करतोय रेकॉर्ड करतोय। फिनिश गुड्सची अमाऊंट जी आहे ती 13,000 आपण रेकॉर्ड केलेली आहे। आता क्लोजिंग स्टॉकचे सर्व इफेक्ट आपले या ठिकाणी झालेले आहेत।
उरलेले जे काही ॲडजस्टमेंट आहेत त्यामध्ये डेप्रिसिएशनचे इफेक्ट आपण दिलेले आहेत, त्याचबरोबर गुड्स प्रोप्रायटर बाय पर्सनल यूज म्हणजेच कॉस्टिंगची जी काही अमाऊंट आहे तीही आपण रेकॉर्ड केलेली आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स आहेत ही आपण घेतलेले आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेसचे सुद्धा दोनही इफेक्ट या ठिकाणी आपण काय केलेले आहेत, दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग जो आहे तो म्हणजे आता अकाउंट्स जे आहेत ते क्लोज करायचे आहेत. सर्व ट्रायल बॅलन्स या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर झालेलं आहे. एक एक अकाउंट आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, क्लोज करणार आहोत. प्रथमतः पहिला भाग जो आहे आपला तो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट जे आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये आपला जो काही भाग आहे तो या ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो आहे. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट जे आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटची टोटल या ठिकाणी आपल्याला करायची. डेबिट साईड आणि क्रेडिट साईड या दोन्हींचाही जर आपण विचार केला तर इथं आपल्याला अमाऊंट दिसतात, त्या डेबिट साईडला अमाऊंट जास्त आहेत आणि क्रेडिट साईडला एकच अमाऊंट आहे 7,000. यांची आपण बेरीज करतो आहे. प्रथमतः 1,21,000, 13,000, 12,000, 10,000, 5,000, त्याचबरोबर 58,000 आणि 3,000 यांची जी काही टोटल आहे ती होती 2,22,000. ती आपण इथं रेकॉर्ड करतो आहे 2,22,000. तेच आपण टोटल क्रेडिट साईडला घेतो आहे 2,22,000 आणि येणारा बॅलन्स जो आहे तो आता इथं क्रेडिट साईडला आपण काढणार आहोत बाय बॅलन्स. आणि हाच बॅलन्स आपल्याला काय ट्रान्सफर करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटला, ज्याला आपण नाव देणार आहोत या ठिकाणी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा सरळ इथं म्हणणार आहोत बाय ट्रेडिंग अकाउंट. कंसामध्ये त्याला आपण इथं नाव देणार आहोत कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि येणारा जो काही बॅलन्स असेल 2,22,000तून 7,000 गेल्यानंतर उरलेला बॅलन्स जो आहे तो येतो 2,15,000. तो या ठिकाणी आपल्याला इथं मिळालेला आहे आणि तो आपण काय केलेला आहे ट्रान्सफर करायचा आहे आपल्याला, तो म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कारण इथे येताना बॅलन्स जो आहे तो क्रेडिट साईडला आलेला आहे 2,15,000. आता आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत टू ओपनिंग स्टॉकच्या नंतर. आपण म्हणणार आहोत टू मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. टू मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आणि आलेला 2,15,000चा जो काही बॅलन्स असेल तो या ठिकाणी आपण काय करतो, रेकॉर्ड करतो. 2,15,000चा बॅलन्स या ठिकाणी रेकॉर्ड केल्याच्या नंतर आता हेही अकाउंट आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. याची असणारी डेबिट साईड आणि क्रेडिट साईड या दोन्हींचाही आपण विचार करता इथं आपल्याला क्रेडिट साईड जी आहे ती मोठी दिसते. क्रेडिट साईडची टोटल या ठिकाणी आपण करूया 3,28,000, 8,000 आणि 13,000. त्याची बेरीज जी आहे ती येते 3,49,000. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतो आहे 3,49,000. तीच अमाऊंट या ठिकाणी आपण डेबिट साईडला सुद्धा घेतो आहे 3,49,000 आणि त्यानंतर याचा बॅलन्स या ठिकाणी आपण काढणार आहोत. येणारा जो बॅलन्स आहे तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट म्हणून. म्हणून इथं नाव देऊया टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट आणि बॅलन्स या ठिकाणी आपण काढतोय 3,49,000 वजा 11,000 वजा 2,15,000. बॅलन्स आपल्याला मिळतोय 1,23,000. तो आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतोय 1,23,000. आलेला जो काही 1,23,000चा बॅलन्स आहे तो या ठिकाणी आपण काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण रेकॉर्डिंग करणार आहोत ते म्हणजे बाय ग्रॉस प्रॉफिट. बाय ग्रॉस प्रॉफिट आणि अमाऊंट जे आहे ते या ठिकाणी लिहिणार आहोत त्याची 1,23,000. 1,23,000ची अमाऊंट या ठिकाणी आपण काय केलेली आहे, घेतलेली आहे.
त्यानंतर आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. त्याचा येणारा बॅलन्स हा बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. एका बाजूला टोटल आहे आपली 1,23,000, दुसऱ्या बाजूला आहे 25,000, 29,000, 20,000, 8,000, 6,000 आणि 7,500. याचा अर्थ क्रेडिट साईडची टोटल जी आहे ती काय आहे, जास्त आहे. म्हणून आपण क्रेडिट साईडची टोटल प्रथमतः खाली घेऊयात 1,23,000. तीच टोटल आपण डेबिट साईडला सुद्धा या ठिकाणी काय करणार आहोत, लिहिणार आहोत 1,23,000. आणि बॅलन्स येणारा जो असेल तो प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे इथं डेबिट साईडला बॅलन्स आल्यामुळं 1,23,000 वजा 25,000 वजा 29,000 वजा 20,000 वजा 8,000 वजा 6,000 वजा 7,500. आणि या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला इथं जो काही बॅलन्स मिळतो आहे तो येणार आहे नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिटची अमाऊंट जी आहे ती आत्ताच आपण कॅल्क्युलेशन केलं, त्याचं बॅलन्स आहे तो 27,500. म्हणून आपण तो इथं रेकॉर्ड करतो आहे 27,500. आणि हाच 27,500चा असणारा जो काही बॅलन्स आहे तो आता आपण काय करणार आहोत, बॅलन्स शीटमध्ये कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. हे आहे आपलं बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला बॅलन्स शीट जे आहे त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच या ठिकाणी आपण त्याचं रेकॉर्डिंग करतो आहे. कॅपिटलमध्ये इथं म्हणणार आहोत ॲड नेट प्रॉफिट, ॲड नेट प्रॉफिट. आणि अमाऊंट जी आहे ती आपण इथं रेकॉर्ड करणार आहोत 27,500. आणि यांची बेरीज जी आहे ती या ठिकाणी आउटरला येईल 17,000 1,40,000 प्रथमतः इथं आपण कॅल्क्युलेशन केले होते 1,40,000 वजा 15,000 वजा 8,000. आणि उरलेली जी काही अमाऊंट जी होती ते या ठिकाणी आपण काय केलेली होती, घेतलेली होती 1,40,000 15,000 आणि 8,000 वजा केल्यानंतर 1,17,000ची अमाऊंट या ठिकाणी काय होते, शिल्लक राहते. त्या 1,17,000मध्ये 27,500ची अमाऊंट आपण काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. यांचं कॅल्क्युलेशन इथं परत एकदा आपण सर्वांनी करून बघूयात. 1,40,000 वजा 15,000 वजा 8,000 1,17,000ची अमाऊंट शिल्लक राहते. आणि त्यामध्ये 27,500ची अमाऊंट काय होणार आहे, ॲड होणार आहे. आणि अशी टोटल 1,44,500ची अमाऊंट ही आउटरला येणार आहे. त्यामुळं आपण अमाऊंट आता आउटरला बाहेर घेतलेली आहे. आता यानंतर शेवटचं एकच काम आपलं फक्त बाकी आहे, ते म्हणजेच बॅलन्स शीट जे आहे त्याच्या दोन्ही साईडची टोटल करणं आणि ते टॅली करणं. खाली आपण शेवटी इथे या ठिकाणी लिहिणार आहोत टोटल. यांची बेरीज या ठिकाणी आपण करूयात 1,44,500 प्लस 30,000 प्लस 10,000 आणि 2,000. यांची बेरीज जी आहे ती होते 1,86,500. तसेच टोटल आता आपल्याला क्रेडिट साईडची सुद्धा करायची आहे. क्रेडिट साईडला आपल्याला 95,000, त्यानंतर 4,000, त्यानंतर 49,500, त्यानंतर 18,000 आणि 7,000 आणि 13,000 या सर्वांची बेरीज जी आहे ती होती 1,86,500. 1,86,500. ॲसेट्स आणि लायबिलिटीज या दोनही घटकांची टोटल जी आहे ती या ठिकाणी आपल्याला सारखी झालेली आहे. म्हणजेच आपलं अकाउंट या ठिकाणी टॅली झालेलं आहे 1,86,500ला. तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम जो आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे, आपण रेकॉर्ड केलेला आहे. आणि तो रेकॉर्ड करत असताना अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं सॉल्व केलेला आहे. प्रथमतः आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांचे जे काही ओपनिंग बॅलन्सेस दिलेले होते ते घेतले. बॅलन्स शीटचा कॅपिटलचा बॅलन्स या ठिकाणी 1,40,000 घेतला. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट यांना जे काही ओपनिंग स्टॉक दिलेला होता तो रेकॉर्ड केला. त्यानंतर आपलं असणारं जे काही बॅलन्स शीट असेल
ते बॅलन्स शीट आणि ॲडजस्टमेंट या दोनही घटकांचा मेळ साधून आपण काय केलेलं आहे ते ट्रान्सफर केलेलं आहे आणि ते ट्रान्सफर केल्याच्या नंतर शेवटी आपण एक एक अकाउंट क्लोज करत आलो. प्रथमतः मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट क्लोज केलं, त्यानंतर त्याचा येणारा बॅलन्स ट्रेडिंग अकाउंट नंतर क्लोज केलं, त्याचा येणारा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि शेवटी येणारा नेट प्रॉफिट जो आहे तो आपण कॅपिटलमध्ये काय केलेला आहे ॲड केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या दोन्ही साईडच्या बेरीज केल्यात आणि त्या टॅली झालेल्या आहेत. या ठिकाणी अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी काय झालेला आहे संपलेला आहे. थँक्यू.